वाजले आहेत सकाळचे 8 आणि सूर्यदेवाने दर्शन दिलं आहे. सकाळपासून फक्त धुकंमय वातावरण होतं आणि आता मी सध्या द लास्ट विलेज चितकुलमध्ये आहे. याच्या पुढे पार केलं तर चायना बॉर्डर लागते. मी सगळा तुम्हाला लोकेशन दाखवते. इकडचं हे वाहणारी नदी हे बघ काय सुंदर आहे. आणि मी इकडे माझी अवस्था खूप खराब झाली आहे बिकॉज आय एम ट्रॅव्हलिंग आणि माझी बाईकमुळे हेल्मेटमुळे माझ्या पूर्ण चेहरा वगैरे खराब झाला. प्लीज अवॉइड इट. आणि आता बघ केवढं ऊन आलं. ऊनच नव्हतं आणि तिकडे ना अजूनपर्यंत ढगफुटी आहे त्या साईडला. म्हणजे अजून तिथे हेच आहेत धुकंच आहेत. आम्ही जाऊच नाही शकत तिकडून. सी पूर्ण धुकेच आहेत. आणि तो माझा कॅम्प आहे त्या साईडला. कॅम्पचे डिटेल्स तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. मी नाकोला आहे 6th डे आणि माझा रूम बघ किती मस्त आहे. आणि समोर व्ह्यू आहे नाकोचं. तिकडे सगळे नाको सिटी आहे. हे मेलिंग आहे, मेलिंग विलेज. त्याच्यामध्ये मला हे रूम भेटलं आहे. छान ना. इट कॉस्ट मी 2000. स्नो व्हाईट रेस्टॉरंट असं काहीतरी आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचा नंबर देईन, तुम्ही पण या. ओके. दिस इज नाको. ढगफुटी चालली आहे तिकडे आता. मॉर्निंग गाईज. मी मेलिंग विलेजमध्ये आहे. माझ्या पाठी बघू शकता तिकडे नाकोचं लेक आहे आणि नाको विलेज आहे. हे नाकोचा परिसर आहे पाठच्या बाजूला माझ्या. मी आज काजासाठी रवाना होणार आहे. 170 किलोमीटर्स आहे काजा इथून. आणि मी विचार करते की धनकार मोनेस्ट्री पण आहे आणि अजून एक मोनेस्ट्री आहे ते पण करून मग मी काजाला पोचणार. सो असा असणार आहे रूट माझा. तर लवकरात लवकर नाश्ता करणार आहे. मी नाश्त्याचीच वाट बघते की नाश्ता लवकर चालू होऊ दे आणि मग मी जाईन, कारण की वातावरण फुल क्लिअर आहे. माझा हा नाकोचा मेलिंग विलेजचा हा स्नो व्हाईट हॉटेल होता आणि ह्याचं कॉन्टॅक्ट डिटेल्स मी इथे देते. त्याच्या समोरील भाग आहे असा आहे. असे डोंगराळ भाग आहे आणि तिकडच्या बाजूला आहे काजा. तर त्या साईडला आपण निघणार आहे लवकरात लवकर. तिबेट बॉर्डर आहे तिकडे. सकाळचे 8 वाजलेत आणि मी इथे ब्रेड जॅम पराठा दही खाते. आणि हा मेलिंग विलेज आहे. त्याचं दृश्य आहे माझ्या डायनिंग एरियामधून. हा माझा हॉटेल रूम आहे नाकोमध्ये. आणि आता मी काजाला जाणार आहे. तिथे मी 2 मॉनेस्ट्री बघणार आहे आणि एक फ्रोझन वॉटरफॉल. ते रस्त्यामध्येच जाणार आणि दनकारला पण जाणार आहे. मी माझ्या हॉटेल रूमच्या इथून निघते. स्नो व्हाईट हॉटेल रेस्टॉरंट. आणि रायडिंग गेअर्स घालून रेन लायनर्स पण मी वेअर केलेत, कारण की मे बी आहे ना पुढे पाऊस पण असू शकतो. आय डोंट नो. आणि मग वेस्ट नको टाईम व्हायला. तर लेट्स गो विथ माय मेगाच्या रिझल्ट. 9:30 वाजलेत. काजाला जायचं आहे. मेगाच्या रिझल्टची बाइक पार होता है. वहाँ से जाओ. हाँ जाओ. हाँ खड्डा है वो. यहाँ से जाती हूँ. वो गाड़ी आएगी ना तो ज़रा बहाव कम होएगा, है ना. अरे वो गाड़ी गई तो मेरा भी गाड़ी जा सकता है. खाली फुकट टेन्शन घेत होतो. बाय. खाली फुकट टेन्शन घेत होतो. एवढंच होतं ते. ओ माय गॉड. मेगाच्या रिझॉर्टनी फर्स्ट रिव्हर क्रॉसिंग केली आहे. ते पण एवढे इझी. वाव. मेगाच्या रिझॉर्टचे आहेत ना नाकोपासून 52,557ला मी राईड चालू केली आहे काजासाठी. आणि आता मी
फर्स्ट टाइम रिव्हर क्रॉसिंग केली आहे मेघाच्या रिझल्टनी आईच्या गावात. एवढं पण करू शकते ती. इथे स्टोन शूटिंग रेंज आहे, सो मला इथे लगेच निघायचं इथून. लेट्स गो मेघाच्या रिझल्ट. यू आर द बेस्ट. काय भारी केलं रे, मला वाटलं नव्हतं तू करशील. ओ माय गॉड, आर यू हॅपी? तू एवढं मोठं काम केलंयस. नाको आणि चांगा. ओ माय गॉड, यू आर सो गुड मॅन. मला माहिती नव्हतं एवढं तुझी एनर्जी आहे, एवढं तू मोठी आहेस. बाप रे. अँड यू आर अनलिशिंग युअर एनर्जी. द स्ट्रॉंगेस्ट मेघाच्या रिझल्ट इज विथ मी. कॉंग्रॅट्स यार. तू खूप मोठं काम केलंयस आज. रिव्हर क्रॉसिंग केली. काल रात्री इथे पाऊस पडला तर आहे ना ढगफुटी झालेली, तर मग तिथे चांगोच्या पुढे रोड बंद आहे. तर आपल्याला काहीतरी 22 किलोमीटर्स नाकोपासून चांगो आहे, तर तिथे जाणार आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ते रस्ता ओपन होणार आहे. तर मग मला तिथे नाकोसाठी थांबायचं नव्हतं, कारण की मला किलोमीटर्स मला पार तरी करायला पाहिजे होतं. कारण की बायकर्स लोक कसे पण जाऊ शकतात, आपण स्लो जाणार. कोणता कुठे रस्ता माहीत नाही ना आपल्याला, खराब असेल. सगळेच रस्ते असे डांबरीकरण नाही भेटणार. हे आहे ना स्पिती व्हॅली आहे, चालू झाली एकदाची. महाराष्ट्राची पोरगी आली आहे मित्रांनो, महाराष्ट्राची पोरगी आली फ्रॉम चेंबूर, जी रत्नागिरीची आहे. स्पिती व्हॅली गाजवायला. यावेळी स्पिती व्हॅली एक कोकणकरच गाजवणार आहे, ते पण आपल्या हिरो प्लेजर प्लस 110.9 cc व्हेकल. माझी मेघाच्या रिझल्ट. तिने माहिती आहे आता रिव्हर क्रॉसिंग केली. आता ती नाकोपासून ते काजा एवढा राईड करणार आहे, आणि त्याच्यामध्ये 2 मॉनेस्ट्री आणि एक फ्रोझन लेक हे बघणार आहे आपण. धनकर व्हॅलीला पण जाणार आहे मॉनेस्ट्री पाहायला. मेघाच्या रिझल्ट. मला माहिती नव्हतं तू एवढी जास्त स्ट्रॉंगेस्ट आहेस यार. अरे तू रिव्हर क्रॉसिंग केली नाकोमध्ये येऊन. अरे आय एम ब्लेस्ड टू हॅव यू बेबी. आय लव्ह. गाईज इकडचं लोकेशन बघा. नाकोच्या पुढचं जे मेलिंग नाला आहे ना, त्याच्या पुढे हे असं लोकेशन आहे. स्ट्रेट रोड टुवर्ड्स द स्पिती व्हॅली. आणि ना खूप वारा लागतो, जोराचा वारा सुरू आहे. ते बरं माझी मेघाच्या रिझल्टना हालत नाही आहे, नाहीतर ते ते कोणता ते संगम, कोणता तो संगम यार, कोणता तो संगम, काय माहिती कोणता संगम. असं पीबी असं टर्न कुठला आला ना, असं पीपी करायला पण जीवावरती येतं. असं वरतून काहीतरी आवाजाने खाली पडतील दगडी असं वाटतं कधी कधी पीपी करताना. इथं आहे वाटतं रेंज आहे. आता कोणतं तरी एक गाव येणार आहे, चांगो येणार आहे. चांगोचा रस्ता खूप चांगो आहे. थोडा नाकोच्या इथे थोडा रस्ता खराब आहे, कारण की तिथे हे ढगफुटी झालेली, तर मग तिथे सगळं हे खाली आलेलं. आणि बापरे, लोकांचे आहेत ना सगळं रेतीच आहे, पूर्ण रेतीमय डोंगर आहेत, फक्त रेतीचे डोंगर. जरा असं पाय ठेवला ना तरी ते खाली येईल असं डोंगर आहेत ते लोकांचे. हे स्पितीचे स्पिती व्हॅली आणि ती स्पिती नदी खाली. आणि माझी मेघाच्या रिझल्टनी मी चाललो आहोत काजाच्या घरी. काजा मैं ना रहा तो क्या हुआ तेरे साथ है. काय रे गाणं होतं ते, काय होतं ते गाणं, मस्त आयला. इथे ना स्टोन शूटिंग झाले
आणि माझ्या मोबाईलला रेंज नाही आहे आता. नाको टू काजा रेंज नाही आहे. रस्ता थोडासा खराब होता आणि एक वॉटर क्रॉसिंग होती जी माझ्या मेघाच्या रिझल्टने केली एकदम तडाकेबाजमध्ये. आई मला पण आश्चर्यचकित झाली मी. मेघाच्या रिझल्ट रिव्हर क्रॉसिंग केला आणि रेंज नाही आहे ना. तर मग आता मी एक गाणं म्हणणार आहे. आम्ही गड्या डोंगरचं राहणार चाकर शुभाचं होणार. आम्ही गड्या डोंगरचं राहणार चाकर शुभाचं होणार. शान पगवे उवर गडके ना 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 ना. ओ हो उल्टा कहा जा रहा है ये. छोड़ जान दे. उसका जगह उसकी बाईक उसका पेट्रोल. हे बघ हे असं खाली येतं आणि मग हे सगळं असं असं भरून जातं. हे सब खाली खाली येतं. अय्यो अय्यो एवढा चांगला रस्ता. त्यांच्यावरच्या डोंगर पण नाही बोलू शकत. रेतीचे डोंगर. अय्या किती जणांचे रेतीचा इश्यूज सॉल्व होईल ना. ही जर रेती घेऊन गेलो तर सगळ्यांचे घरं प्लास्टरचे पण होतील. वाव काय मोठी सोच घेते ना मी सोनाली. इधर का सब अनटच्ड है ना, इसके लिए यहाँ से कुछ लेके नहीं जा सकता है. कोई भी यहाँ से कुछ नहीं लेके जा सकता है बिकॉज दीज आर अनटच्ड विलेजेस. आम्ही गड्या डोंगरचं राहणार. माझ्या मोबाईलला रेंज नाही आहे म्हणून मी स्वतःच गाणं म्हणते. आणि गाणं म्हणते याचा मतलब हे नाही की मला थंडी लागते आहे. मला थंडी नाही लागत आहे. हे नॉर्मल टेम्परेचर आहे जे आपल्या गावचं असतं ना तसंच टेम्परेचर आहे. स्पिती व्हॅली राईड करताना आपल्यासोबत काय काय घेऊन जायचं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट दम असला पाहिजे. जिगरा बोलतात ना. जिगरा बाईकमध्ये आणि तुझ्यामध्ये दोघांमध्ये पण जिगरा असायला पाहिजे. वरना तू स्पिती व्हॅली नाही करू शकत. त्याच्यानंतरला मग तुझ्याकडे असायला पाहिजे सगळे तुझे ड्रायव्हिंग डॉक्युमेंट्स, एक्स्ट्रा प्रोडक्ट्स ऑफ युअर ओन बाईक. त्याच्यानंतर रायडिंग गेअर्स, रेन लायनर्स, शूज कवर कारण की वॉटर क्रॉसिंग असणार आहे. त्याच्यानंतरला मग हे सगळे कवर रेन लायनर आणि रायडिंग गेअर्स घालायच्या आधी लोशन वगैरे लावायचं कारण की खूप थंड वातावरण असतं त्याच्यामुळे ड्राय स्किन होण्याची शक्यता असते. आणि लिप ग्लॉस पण घ्यायला लागेल. आय नो यू आर अ मॅन बट तुझे होठ फुटणार, काळे होणार. त्याच्यापेक्षा तू लिप ग्लॉस लाव रे. म्हणजे हेल्मेटच्या आतमध्ये तुला कोण बघणार आहे. वरना तू कशाला हेल्मेट तरी काढणार आहे. मस्त चांगल्या क्वालिटीचा हे लिप ग्लॉस घे. वरना तुझे होठ फुटणार. कारण की मी लडाखच्या टायमाला मी खूप हलगर्जीपणा केलेला. मी नाही यूज केलेला पण तुम्ही लोकांनी यूज करा. मी सेवामेडचा यूज करते. ओके. आणि काय बस वाटलं की थंड वातावरण आहे तर मग रेन लायनर्स घाला. रेन लायनर्स गरम कपड्याचं पण हे करतं. त्याच्यासारखं पण युजफुल होऊन जातं रेन लायनर. सो यू कॅन ऑल्सो डू दॅट. ओके. चला राईडमध्ये फक्त दम पाहिजे बस. बाकी काय नाही. बाकी तुम महाराष्ट्र से हो. आणि महाराष्ट्राच्या रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आहे काय बोलतात त्याला शिकवण आहे. सो मोडेन पण वाकणार नाही हा वाला तरी उद्देश घेऊन तुम्ही तुमची स्पिती व्हॅली राईड करा. हो फास्ट गेली स्पिती व्हॅली. म्हणजे माझी मेघाच्या रिझल्ट उगी पाला. हे लोक आहेत ना सगळे साफ करतायत म्हणजे जेणेकरून आपलं राईड सुखाचं हो. सुखाचं सुख थोडं दुःख भरी दुनिया ही. आता एक कोणता तरी गाव आला आहे. सुख थोडं दुःख भरी दुनिया ही भली बुरी. पुढे मला येत नाही काय करायचं सांगा तुम्ही. आता मी गाडी चालू दे जातोय मी स्पिती व्हॅली. तुम्ही पण पुढच्या वर्षी ये. ओके. विश यू हॅपी and pleasant journey. Pleasant.
pleasant. Yes, we are happiest and the pleasant journey is been going on. समदो समदो वो कौन सा गाव था अभी आया हो. अरे गावाची नावं तरी बोर्ड लिहायचं. अरे हा ते ॲपल बघ, ॲपलची झाडं ह्याच्या गावात. ते ॲपल, ॲपलची झाडं. ओ माय गॉड, किती मस्त मस्त ॲपल आहेत. बघितला, नाकोच्या पुढे चांगोच्या इथे ॲपलची झाडं. बाबा, हॅट्स ऑफ यार, हॅट्स ऑफ. आरंग रिव्हरच्या इथे आली आहे आणि मी आता एंट्री घेते स्पिती व्हॅलीमध्ये. तुम्ही बघू शकता इथे एंट्री आहे. माझी मेगा चारिजाडसोबत मी सोनाली बडत, महाराष्ट्राची मुलगी जी कोकणातली आहे. चेंबूरकर रॉक्स. हॅलो, हाय 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 गाईज. मी स्पिती व्हॅलीच्या द्वारच्या इथे उभी आहे माझ्या मेगाच्या रिझॉर्टसोबत. आम्ही आता स्पिती व्हॅली एंटर करत आहोत. नाको ते हे लोकेशन, इथून आहे ना तिबेतचं पण बॉर्डर आहे आणि या साईडला काजा आहे. 75 किलोमीटर्स. तर आता आपण जाऊया काजासाठी. मी आता इथून स्पिती व्हॅली एंटर केला आहे आणि हे काजासाठी रोड जातो या साईडनी. मी इथे ग्ल्यू मॉनिस्ट्री पाहायला जाते जो 8 किलोमीटर आहे माझ्या मेगाच्या रिझॉर्टबरोबर. आणि आता मग आपण ताबोसाठी निघूया. 8 किलोमीटर जायचं, 8 किलोमीटर यायचं. तिथे मम्मी आहे, मम्मी. गाईज, हा ग्ल्यू मॉनिस्ट्रीच्या इथे रस्ता जायचं आहे आणि मी 8 किलोमीटर, मला स्पिती व्हॅली जो गेट होता तिथून 8 किलोमीटर आहे आणि मग नंतरला मग काजाला आपण जाऊ शकतो. हे असं लोकेशन आहे ग्ल्यू मॉनिस्ट्रीचं. रस्ता चांगला आहे पण छोटा आहे. बघून तरी येऊया ती मम्मी कशी दिसते जी तिथे त्या लोकांनी प्रिझर्व केली आहे, है ना. सब देखेंगे हम सब, बिकॉज वी आर अ ट्रॅव्हलर नॉट टुरिस्ट. म्हणजे पॅकेज घ्या, त्याच्यानंतरला जे असेल त्याच्यामध्ये बघा अँड देन गो, ऐसा नाही. सगळे लोकेशन मी बघणार. मी ग्ल्यू मॉनिस्ट्रीला पोचली आहे जे स्पिती व्हॅलीच्या गेटच्या इथून अवघ्या 12 किलोमीटरवरती आहे. 12 ते 15 किलोमीटरवरती. तिथे 30 रुपीजची मी पर्ची फाडली आहे आणि मी आली आहे माझ्या रायडिंग गेअर्सवरतीच. ही आहे इथे मम्मी. इथे तपश्चर्या केली होती, मग त्याला प्रिझर्व केले मम्मीच्या स्वरूपामध्ये. ते इथे आलो आहे आपण. मित्रांनो, एक ग्ल्यू मॉनिस्ट्री आहे जे लाहौल आणि स्पितीच्या डिस्ट्रिक्टमध्ये येते. आतमध्ये मम्मी प्रिझर्वड आहे. सगळेजणच आतमध्ये आहेत. थांबूया जरा आणि लगेच निघूया. परत मला 10 किलोमीटर बाहेर गाडी काढायची आहे. मग ते ताबो काजा करायचं आहे. ताबोला पण मॉनिस्ट्री आहे अशी. यहाँ पे ग्यू वाले विलेज वाले को मिली थी, लोकल विलेज वालों को. अर्थक्वेक वगैरह हुए थे तब पहाड़ से निकले थे, ऐसे तपस्या में फॉर्म में बैठे हुए थे. ओके. तो इनको बोलते हैं कि 600-700 साल तक इन्होंने तपस्या की थी. अच्छा. अभी तक वही है, देखो अभी तक उनके दांत वैसे ही हैं. हाँ. अभी कुछ टाइम पहले जब इनको प्रिजर्व नहीं किया था ऐसे ना, तो कट वगैरह लगाते थे तो खून भी निकलता था बॉडी से. क्या बात कर रहा है. हाँ, अभी तो ठीक हो गया थोड़ा. अभी तो फुल प्रिजर्व कर दिया, प्रिजर्व कर दिया. हाँ. अब टच वगैरह नहीं करने देते. पर इनके नाखून वगैरह दांत वैसे के वैसे ही है. ये आहे ते मोंक. प्रॉपर मराठी में शूट अच्छी साइड में. हाँ. उधर. वाव. मी आता ग्ल्यू मॉनेस्ट्री जिथे मम्मीच्या स्वरूपामध्ये एका मोंकला प्रिझर्व केलं आहे तिथून मी आली आहे. आता परत 12 किलोमीटर मला काजाच्या रोडला जायचं आहे. पेट्रोल थोडं कमी आहे तर मग बघते इथे लोकल्समध्ये आहे का 1 लिटर. आणि इकडे ह्या साईडला तिबेट बॉर्डर आहे, मग नंतर चायना. आता इथे आहे ना
चायनाचं टायमिंग येतं आहे माहिती आहे. 3:30 वाजलेत असं वाटलं आणि वाजलेत किती 12:30. मी किती घाबरली. मला वाटलं आईला काजाला कसं पोचणार होतं मी. आता चला आता काजाला जाऊया. तरी 10 जणांचा ग्रुप आहे आणि हाँ नहीं जा रही. ओ माय गॉड लैंडस्लाइड हो रहा है. अच्छा ये धीरे धीरे मट्टी गिरती है ना. लैंडस्लाइड हो रहा है. बाप रे इतना हो रहा है ज़्यादा. बंद ना हो जाए वो रास्ता. हाँ बस हो गया भाई. और नहीं और नहीं. जाना है. बच्चों को जाने दो. बस बस बस. लँडस्लाईड होतोय तिकडे. तिकडे लँडस्लाईड होते. कधी बंद होणार आहे त्यामध्ये सगळं बंद होणार तिथे. आणि इकडे या साईडला नीचे हूँ. मेरे को शादी करनी है. और नाम वाली हूँ मैं भी. मेरे को शादी करनी है. इसके लिए घूम रही हूँ क्योंकि मेरे को पता है लड़के लोग नहीं घुमाएंगे. वो जाएंगे अपने यही बोल रहा था दोस्तों के साथ जाएंगे. इसलिए ये स्पिती व्हॅलीमध्ये ते गाणं आहे ना. मला रेती मला पाहिजे ना काय ते गाणं बघ ना. इथे तर सगळं रेती रेतीच आहे. रेत 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 रेत. खयात मध्येच बघ कसा गोळा आहे रेतचा. रेत का गेला काही. सगळीकडे रेती आहे. फक्त रेती आहे. कसं बनवलं असेल सगळं रस्ते वगैरे. गाईस तिकडे समोर बघ वारुळाचं घर आहे. ताबो आहे ते ताबो. सगळे वारुळ वर. 3 वाजलेत. मी टाबोवरून निघते. मॉनेस्ट्री वगैरे पाहिली. जेवलो मी आणि आता टाबो 3500 मीटरवरती आहे आणि मला आता काजाला 46 किलोमीटर्स बाकी आहेत. आता मी काजाला जाते. पेट्रोल एक आहे ना एक्स्ट्रा 140 लिटरचं मी घेतलं आहे. आता काजाला पण फ्यूल टँक करायचं आणि ते जेरी कॅन पण. 3 वाजायला आलेत. मेघाचारी जाडसोबत मी टाबोचा ब्रिज पार करते. फक्त एका टायमाला एकच व्हेकल जाऊ शकते याच्यामध्ये. आणि आता मी चालली आहे काजाला. 48 किलोमीटर सांगते आता. पाऊस यायच्या आधी निघायला पाहिजे. मी आता निदंगला आहे आणि तुम्ही बघू शकता इकडे हा वेगळीच दुनिया आहे आणि वेगळीच दुनियादारी आहे. हे सगळं नुसतं असं खाली सरकतच असतं. सगळी रेती आहे फक्त रेती. त्याच्यामध्ये माझी मेघाचारी झाड आणि मी इकडचं लोकेशन बघ कसं आहे. असं आहे लोकेशन. वेलकम टू स्पिती व्हॅली एव्हरीवन. आताच आपण ना ताबो सोडला आहे
आणि आपण काजाला पोचत आहोत. आणि काजाला पोचता पोचता आपल्याला हे असं लोकेशन आहे. बाजूला स्पिती रिवर आहे आणि हे वेगळेच काहीतरी डोंगर आहेत. बापरे, मला घाबरवायचं नाही, मी कोकणातली आहे, पहिलं सांगतोय. तुझं मी स्पिती व्हॅली बघायला आलो आहे तर मला शिस्तीत त्याचं दर्शन करू देत. एवढ्या आमच्या भारताचे डोंगर आहेत ते शिस्तीत मला बघायचे आहेत, समजलं? वा वा य किचड, सगळं रेती आहे. ओ माय गॉड, मिचलिन टायर्स. स्वतः 30 किलोमीटर्स आहे काजा. आणि हे बघ काय मला दिसतंय, वारुळ, मुंग्यांचं वारुळ. बापरे, काय लोकेशन आहे, एक नंबर. माझी मेगा चेरी झाड, मी आणि लोकेशन स्पिती व्हॅली आणि स्पिती रिवर. तिकडचे ते 3 बघ साप आहेत, 1 2 3 साप आहेत त्याच्यात, मस्त साप. गाईज आपण आता आहे ना कोल्ड डेझर्टमध्ये जाऊया. तुम्हाला वारुळ दाखवते आणि स्पिती व्हॅली आहे ना, समुद्र होतं त्या टायमाचं ते दाखवते. सी, हे बघ डोंगर बघ, चिंटुकले चिंटुकले डोंगर वारुळाचे. बापरे, भयानक डोंगर आहेत. उंगली आहे, उंगली. बस माझं आहे ना हेच पडायचं होतं, ग्लव्ज चिखलामध्ये. डॅम, चिखलात ग्लव्ज पडायचं होतं. इथं जरा काय ग्लव्ज ठेवला, चिखलातच पडला तो. चला चिखल खेळूया. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. कुठून जाऊ, इकडून जाऊ की तिकडून जाऊ, खैलीकडून जाऊ? मरो ना, चल. नाही तर चप्पल तर तशी पण खराब झालीच आहे माझी. फक्त मला मिचलिन टायरवरती भरोसा आहे आणि माझ्या मेगा चेरी झाडवरती. ओ गॉड, ए भाई साहब, ए गॉड, क्या कर रहा है मेगा चेरी झाड तू? आज तू रिवर क्रॉसिंग केलं, त्याच्यानंतरला मडी रिवर क्रॉसिंग, ज्यापासून ताबो काय सोडलाय मेगा चेरी झाड आहे ह्याच रस्त्यांवरून चालतीये, चिखलांच्या रस्त्यांवरती. मी त्या हॉटेलमध्ये पाय तरी धुतले आणि मोबाईल काढताना माझा हँड ग्लोव्ज खाली पडला. ते पण बघ. आता इथून कुठे जायचं? धनकर मॉनेस्ट्रीच्या इथे आली आहे माझ्या मेगा चेरी झाडसोबत. आणि समोर व काहीतरी सब सिनेमॅटिक कोडा नाही त्याला एमबी काय. मी धनकर व्हॅलीला आहे आणि हा रोड जातोय तो काजाला. आपण धनकर व्हॅलीसाठी ह्या साईडने आलो. मित्रांनो, स्पिती व्हॅलीचा धनकर व्हॅलीमध्ये माझी मेगा चेरी झाड आली आहे, जे एका काळी आहे समुद्राच्या खाली होतं. ते आता बघ कसं दिसतं. हे बघ माउंटन्स बघ कसे आहेत. आणि इकडे एक मॉनेस्ट्री होती, आतमध्ये बुद्धाचे स्टॅच्यूज आहेत. आणि आता मी जाते काजाला मेगा चेरी झाडसोबत. सुख थोडा दुःख भरी दुनिया ही भली भरी. स्पिती व्हॅलीचा आजूबा बघा. आणि हे स्पिती रिवर आहे. त्या साईडला ढगाळ वातावरण आहे आणि इकडे ऊन आहे. काजा अजून 20 किलोमीटर आहे. ब्रो आ गए हम. आता मला 10 किलोमीटरच आहे काजा. आणि काजामध्ये बघ काय चाललंय. हे डोंगर काय आहे, वारुळाचे डोंगर. बापरे. आणि मी आणि माझी मेगा चेरी झाड.